13 बिल्डिंग आज 5, 7, 10 वर्षापासून तोडून पडल्या आहेत. लँडलॉर्ड बांधत नाही. आपण प्रोव्हिजन केलं की 1 वर्षाच्या आत नाही बांधायची सुरुवात केली, 5 वर्षाच्या आत बांधून नाही झाला तर त्यांना स्वतंत्र देण्यात येणार. पण DCPR मध्ये याचा कुठलाही अध्यक्षमध्ये उल्लेख नाही. कुठल्या पद्धतीने बांधणार, कोण बांधणार, त्याचा रिझॉर्ट कोण करणार. ते लँडलॉर्ड टेनेंट बिचारे 100-150 फूटच्या घरामध्ये राहतात. त्यांना अध्यक्षमध्ये ऐपत असते तर फ्लॅटमध्ये गेले असते. ते कुठून सिक्युरिटीचे पैसे भरणार, कुठून प्रीमियमचे पैसे भरणार, कुठून कन्सेशनचे पैसे भरणार, कुठून डेव्हलपमेंट चार्जेस भरणार, काही अध्यक्षमध्ये नाही आहे. माझी अध्यक्षमध्ये या संदर्भामध्ये ठोस आज निर्णय झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, हा केवळ इन्फॉर्मेशन नाही, मी परत सांगतो, हे माहिती देण्याचा सभागृह नाही आहे, न्याय देण्यासाठीचा सभागृह आहे. अध्यक्ष महोदय, आज फैसला झाला पाहिजे या संदर्भामध्ये. सरकार पुढच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अशा ज्या इमारती उपनगरामध्ये असतील ज्यांना लँडलॉर्ड बांधत नाही आणि भाडोत्यांची ऐपत नाही, त्यासाठी म्हाडाला स्वतंत्र प्राधिकरण जे मुंबई शहरात आहे त्यांना ते अधिकार प्रदान करतील. मकान मालकाचाही ते स्टेट रिझर्व ठेवतील आणि भाडोत्रींनाही न्याय मिळेल अशा पद्धतीचा कायदा बदल करून डिसेंबरच्या अधिवेशनात सरकार आणणार, असा ठोस उत्तर मंत्री महोदय देणार का, असा माझा प्रश्न आहे. सन्माननीय महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं की हा अतिशय जटिल प्रश्न आहे. जे विकासक अशा पद्धतीची बिल्डिंग बांधायला घेतात ते त्याच्यानंतर त्यांचं भाडं पण देत नाहीत. हा एक गहन विषय बनलेला आहे आणि त्याच्या संदर्भात योगेश सागर साहेबांनी जी भूमिका मांडली त्या संदर्भात कायदा करण्याची भूमिका पुढच्या अधिवेशनापर्यंत घेण्यात येईल. चला लक्षवेधी